प्रहारचा संताप उसळला. अजित पवारांच्या दौऱ्यात दिव्यांग कार्यकर्त्यांना एपीएमसी मार्केटमधून घेतले पोलिसांनी ताब्यात. प्रहारचे नेते बच्चू कडू गेल्या 5 दिवसांपासून दिव्यांग आणि शेतकरी कर्जमाफीसह 17 मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलनावर आहेत. मात्र सरकार गाढ झोपेतच असून त्यांची तब्येत खालावत आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या प्रहारच्या दिव्यांग कार्यकर्त्यांनी 12 जून रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकोला दौऱ्यात उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रामदासपेठ पोलिसांनी त्यांना एपीएमसी मार्केट येथून दुपारी 1 वाजताच्या सुमारास तात्काळ ताब्यात घेतले. दरम्यान प्रहार संघटनेचे कार्यकर्ते मोईन अली यांनी माहिती दिली की येणाऱ्या 14 जून रोजी प्रहारचे दिव्यांग कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने एकत्र येत तीव्र आंदोलन छेडणार आहेत. शासनाने तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन अधिक उग्र होईल, असा इशाराही देण्यात आला आहे. तारखेला बच्चूभाऊ कडू हे उपोषणला बसलेले होते. बच्चूभाऊची मागणी आहे की दिव्यांगांना 6,000 रुपये भेटले पाहिजे, शेतकऱ्यांचे कर्जमाफी झाली पाहिजे, असे 17 प्रकारच्या मागण्या घेऊन बच्चूभाऊ अन्नत्याग आंदोलन करत आहे. पण या निष्क्रिय सरकारला कोणताही जाग अजूनपर्यंत आलेला नाही. आज 5वा दिवस उलटून गेलेला आहे. दिवस न दिवस भाऊची जी तब्येत आहे ते खराब होत चाललेली आहे. तरीही अकोला दौरा असताना या निष्क्रिय सरकारचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पोलिसांच्या मदतीने आम्हाला ताब्यात घेतलेला आहे आणि ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला पूर्ण बांधून ठेवलेलं आहे. जरी आज तुमच्या दौऱ्यात असून तुम्ही आम्हाला बांधून ठेवलं असेल, पोलीस प्रशासनाची मदत घेऊन तुम्ही आम्हाला थांबवला असाल, पण येणारा दिवस हा कोणता विषय येणार आहे तुम्ही समजू शकणार नाही. प्रत्येक दिव्यांग रोडावर निघणार आहे, प्रत्येक शेतकरी रोडावर निघणार आहे. आज आमचं नियोजन होता की उपमुख्यमंत्री यांच्या ताफ्याला अडवायचा, पण पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला, रामदासपेठ पोलीस स्टेशनला आणलेला आहे. जरी आज आम्ही थांबलो असाल, पण हा आमचा अंत नाही. इथून हे फक्त सुरुवात आहे. येणाऱ्या 14 तारखेला पूर्ण प्रहार, दिव्यांग क्रांती संस्था व शेतकरी, शेतमजूर, विधवा महिला हे पेटून उठणार आहे आणि एक मोठा आंदोलन आपल्याला दिसण्यात येणार आहे. तरी आज खचून जाऊ नका. जरी उपमुख्यमंत्री आपल्या हातातून निघून गेला असेल, तरी येणारा उद्या हा मोठा आंदोलन आपल्याला दिसेल. जय